मी परवाच एक स्टोरी टाकली होती की 2025 हे फुल ऑफ वेस्ट नाहीये, तर फुल ऑफ लर्निंग आहे. आता मला माझे भरपूर अनुभव 2025 चे तुमच्यासोबत शेअर करावे वाटतात, पण एक अनुभव शेअर करतो की इथे बावधानपाशी जाताना असं स्टीफ चढ आहे, म्हणजे भरपूर असं स्टीफ आहे. तर ते चढत असताना मागे एक महिला आणि तिचा मुलगा होता, ते कारमध्ये होते. मी बाईकवर होतो आणि बाईक चढत असताना खाली वाळूसामुळे भरपूर स्लिपरी झालंय तिथे आणि समोरून अचानक गाडी आली तर मी ब्रेक दाबलो म्हणून माझी गाडी थोडी मागे आली सर. तर ती मागची महिला भिली असेल, मे बी काय झालं असेल, पण ती मी पुढे गेलो आणि थोडं थांबलो मला कॉल आल्यामुळे साईडला. तर ती महिला तिथे आली आणि मला भरपूर गोष्टी बोलली, म्हणजे वाईट बोलली. आता मी माझ्या भाषेत जर तिला बोललो असतो ना, तिला मे बी तिच्या मुलासमोर हे बोलणं मला बरोबर तिथे वाटलं नाही, म्हणून मी काहीच बोललो नाही, इग्नोर केलं. पण मला नंतर भरपूर विचार येत गेले, तो दिवस माझा वाईटच गेला. आणि मला असे विचार आले की म्हणजे आतापर्यंत मी भरपूर महिलांच्या गाडी चालवण्यामुळे मी मरता मरता पण वाचलोय काही काही ठिकाणी, आणि भरपूर ठिकाणी मला म्हणजे आडवं गेलं, हे झालं. मी कधीच कुणाला काय बोललेलो नाही, पण माझ्या मी गाडी एवढी चांगली चालवतो की माझा आतापर्यंत कधी छोटा सुद्धा ऍक्सिडेंट वगैरे काहीच झालेला नाही, आणि मी एवढं केअरफुल असतो. पण त्या एका इन्सिडेंटनं मला एवढ्या गोष्टी झाल्या की म्हणजे मला वाटलं की मी त्या सर्व व्यक्तींसोबत तसंच वागलो असतो तर. पण ही गोष्ट आहे की एक गोष्ट एका व्यक्तीचा अनुभव असा आल्यामुळे प्रत्येकावर ती गोष्ट लादून चालत नाही. आपण आपल्या प्रिन्सिपल्सनच चाललं पाहिजे.